नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेला आहे। शिक्षण विभागाकडून अतिशय महत्त्वाचं एक परिपत्रक आलेलं आहे आणि त्या अंतर्गत राज्यातील 1ली ते 12वी मध्ये शिकणारे जे एकलमाता असणारे विद्यार्थी आहे त्यांची माहिती लवकरात लवकर सादर करण्याबाबत शासनाकडून एक परिपत्रक निर्गमित झाले। तर मित्रांनो, राज्यातील शाळांमध्ये बरेचसे असे विद्यार्थी आहे ज्यांचं पितृछत्र हरपलेलं आहे आणि त्यांना फक्त माता आहे। तर असे जे विद्यार्थी आहे त्यांची परिस्थिती खूप बिकट आहे आणि अशा विद्यार्थ्यांची माहिती शासनाकडून आता मागवण्यात आलेली आहे, जेणेकरून त्यांना काही सुविधा देखील प्राप्त होणार आहे। तर मित्रांनो, शिक्षण विभागाचं अतिशय महत्त्वाचं हे परिपत्रक असणार आहे। त्या परिपत्रकाची माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर नमस्कार, मी मेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणाऱ्या राज्यातील 1ली ते 12वी मध्ये शिकणारे एकल मातांच्या मुलांची माहिती गुगल शीटमध्ये तात्काळ सादर करण्याबाबत शासनाकडून एक महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। त्या परिपत्रकामध्ये मित्रांनो एक लिंक सुद्धा देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर संपूर्ण विद्यार्थी जे असणार आहे, एकल माता असणारे त्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करायची आहे। अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे, महत्त्वाची अपडेट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, राज्याच्या शिक्षण विभागाकडून अतिशय महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे आलेलं आहे। तर बघा, संपूर्ण सविस्तर माहिती आपण इथे जाणून घेणार आहोत। वर इथे लिहिलेलंच आहे, तात्काळ आजच रवाना म्हणून। तर बघा, प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम, शिक्षण प्रमुख, शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी सर्व। आणि अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, राज्यातील इयत्ता 1ली ते 12वी मध्ये शिकणाऱ्या एकल मातांच्या मुलांची माहिती गुगल शीटमध्ये भरून तात्काळ सादर करण्याबाबत। तर संदर्भ दिलेला आहे मित्रांनो, मागील पत्रांचे 31/10/2025चं जे पत्र आलेलं होतं त्या पत्राचा संदर्भ दिलेला आहे। संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊ। तर बघा, उपरोक्त विषयाचे अनुषंगाने संदर्भीय पत्राचे अवलोकन करावे प्रतिसंलग्न देण्यात आलेले आहे। संदर्भीय महाराष्ट्रातील एकल मातांची आर्थिक व सामाजिक स्थिती अत्यंत दयनीय आहे। सदर महिला या मजुरी करून जगतात व त्यांच्या मुलामुलींची शिक्षण करताना त्यांना खूप कठीण जाते। अनेकदा या महिला त्यांच्या मुलामुलींना शाळेतून काढून घेतात। त्यामुळे शिक्षण विभागातील या मुलामुलींची संख्या संकलित करून या मुलामुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे। करिता आपल्या स्तरावरून इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या मुलामुलींची संख्या माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्या निर्देशानुसार संकलित करून सोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार शासनास सादर करायची आहे। तरी राज्यातील इयत्ता 1ली ते 12वी मध्ये शिकणाऱ्या एकल मातांच्या मुलांची माहिती सोबत देण्यात आलेल्या गुगल शीटमध्ये भरून सॉफ्ट कॉपी तसेच हार्ड कॉपी स्वाक्षरीसह विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी तात्काळ संचालनालयास सादर करावी। माहिती भरण्यास गुगल शीटची लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे। शरद गोसावी, शिक्षण संचालक प्राथमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे। तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची ही माहिती असणार आहे। राज्यामध्ये ज्या शाळा आहे त्या शाळामध्ये बरेचसे असे विद्यार्थी आहे मित्रांनो, जे त्यांना फक्त माता आहे, त्यांचं पितृछत्र हरवलेलं आहे आणि असे जे विद्यार्थी आहे त्यांची जी परिस्थिती आहे मित्रांनो अत्यंत दयनीय आहे। कारण त्यांची आर्थिक परिस्थिती वगैरे खूप खराब असते आणि त्याच कारणाने ते विद्यार्थी जे आहे ते शाळाबाह्य होण्याचे बरेचसे कारणसुद्धा असते। मित्रांनो, राज्याच्या शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे यानुसार त्या विद्यार्थ्याची माहिती संकलित होणार आहे आणि त्या विद्यार्थ्यांना काही सुविधा प्राप्त होणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये जे लिंक दिलेली आहे आपल्याला त्या गुगल शीटमध्ये त्या विद्यार्थ्यांची माहिती जी आहे ते भरून सादर करायची आहे। तर मित्रांनो, ही जी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे आणि लगेचच आपण त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ते नेमकी गुगल शीट कशी असणार आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। कारण बघा, त्या लिंकवर आपण क्लिक केल्याबरोबर हे जे गुगल शीट आहे हे ओपन होणार आहे आणि आपल्याला ती जी माहिती आहे या गुगल शीटमध्ये भरून द्यायची आहे। तर अशा पद्धतीची ही गुगल शीट असणार आहे। प्राथमिक माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, एकल माताच्या मुलांची संख्या विवरण इयत्ता 1ली ते 12वी। तर अशा पद्धतीचं असणार आहे हे गुगल शीटमध्ये आणि हे जी माहिती आहे हे आपल्याला भरून द्यायची आहे। जर आपल्याकडे तसे विद्यार्थी असतील तर आपल्याला ही माहिती तात्काळ भरून द्यायची आहे। मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली। अपेक्षा आहे आपल्याला ही जी माहिती आहे ही समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल। या परिपत्रकाची लिंक आणि ही जी गुगल शीट आहे याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता। तर सध्या तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटू असंच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।